नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या हरभरा पिकाला जे मागून त्या हरभऱ्यापेक्षा समोरच्या हे 15 दिवस लेट पेरलं आहे. हे जे समोरचा हरभरा आहे ना, हे याच्या 15 दिवस पहिले पेरलं आहे, त्याच्यानंतर पेरलेलं आहे. याला आता निंदणी करून आपण पाणी देत आहोत. तर हरभरा पिकात जर भारी जमीन असेल तर पाणी कसं प्रकारे द्यायचं हे बघा. आपण काय केलं आहे, ह्याच्या तुषारच्या छड्या आहे ना, ह्या सगळं 5-5 पट्ट्याच्या जे काय आपण असं लंब पेरून 5-5 पट्ट्या असं भरत चाललो एक साईडला. आणि प्रत्येक एक छडीचं माप भरलं पुढे छडी टाकायची, एक छडीचं माप भरलं पुढे छडी टाकायची, जेणेकरून काय होतं जमीन ताबडतोब वाळते. हरभरा पिकाला जास्त पाणी न देता कमी प्रमाणात पाणी बसते आणि याचा फायदा हा होतो की जमीन लवकर वाळते आणि जो पाहिजे तो फुटवा पण होतो. हरभऱ्याची मर पण कमी होते, जास्त पाणी भारी जमिनीमध्ये जास्त पाणी धरून बसते जमीन त्याच्यामुळे. आणि नंतरच्या काळामध्ये फुलधारणा फळधारणा पण चांगल्या प्रकारे होते. हे बघा, या असं भरायचं आपल्याला सरळ आतमध्ये छड्या. आपल्याकडे जर छड्या एक्स्ट्रा असेल तर आपण अशा प्रकारे पाणी द्यावे, नाही तर मग तुषार सिंचनाने 2 घंटे किंवा 3 घंटे पाणी द्यावे एका ठिकाणी. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा शेतकऱ्याचे मित्र, हे बघा कसं किडे मकोडी असणं चालू आहे. आता आपण पाणी देतो आहे ना, जे हरभरा पिकामध्ये खाली जमिनीत किडे मकोडे आहे ना, त्याचं यसायचं काम करतं आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ